हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर डे इन माय लाईफ. गाईज आज फ्रायडे आहे, जरा केस पण वाढली आहेत. आपल्याला जरा हेअर कट करायचं आहे, तर आपण जाऊया आपल्या बार्बर शॉपवरती. आपला बार्बर आहे की नाही बघूया, कारण मुलं तर लॉयल असतात. जेवढे त्यांच्या गर्लफ्रेंडला लॉयल नसतात तेवढे ते त्यांच्या बार्बरला लॉयल असतात. तुम्हाला माहितीच असेल. तर जाऊया आपण. आपण बाबाला फोन केलेला आपल्या, तो हाय अवेलेबल. त्याचा पण फोन आलेला की बाबा ये करून लवकर. जाऊया लवकर केस कट करून येऊया आणि चला आणि या ब्लॉगला इथे सुरू करूया. केस जास्त वाढली आहेत, खूप जास्त वाढले केस. चला बघूया हेअर कट नंतर लुक कसा आहे तो. कारीगर तो भाई अपना कारीगर है. देखो भाई कैसा लग रहा है बाल. गाइस बताओ जरा, कौन सा लुक अच्छा लग रहा था, पहले वाला कि अभी आफ्टर हेयर कट. ये देखो अपने ये यूट्यूबर है अपने. देखो तो चैनल का नाम पता क्या है? क्या क्या अलोन.19 भाई का चैनल का पेज है. भाई को फॉलो करके रखो भाई. एकदम आशिक वाले वीडियोज आते हैं, सब आशिक वाले वीडियोज है ना उसमें. ये भाई ने अपने बाल काटे भाई, एक नंबर काटा है भाई, मजा आया. डोंबिवली में किसको भी बाल काटना है कांटेक्ट माय सैलून देवी चौक. तेरा नाम क्या है? अभी. और ये भी भाई अच्छे बाल काटते हैं. देखो भाई नाम बताओ अपना. अरे नाम तो बता, शर्मा क्यों रहे हो? अरे नीलेश भाई. I can feel the blood creeping up from the heathens. Got will. गाईस पोचलो आपण घरी. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता लुक आवडायचा. आधी जा की हा आफ्टर हेअरकटवाला. जाऊया आता घरी जाऊन जरा फ्रेश होऊया, आंघोळ बिंघोळ करूया. ठीक आहे चला. One eternity later. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले डायरेक्ट 4. आत्ताच जस्ट लॉगआउट केलं आहे. दिवसभर केसा कापून आलो ना, त्याच्यानंतर थोडासा पण टाईम नाही भेटला. माहीत नाही का, 2 दिवस खूप जास्त काम पण होतं आणि थोडंसं बिझी पण होतं, त्यामुळे शूट करायला टाईम नाही भेटला. आत्ता 4 वाजले सकाळचे, सॅटर्डे मॉर्निंग. आत्ताच जस्ट लॉगआउट केला आणि आता खाली आलो आहे. बोललो जरा राऊंड मारून येऊया आणि भूक पण लागली आहे, तर नाश्ता करायला जातो आहे. तर बोललो चला आता थोडा टाईम आहे तर कॉन्टेंट शूट करूया. ठीक आहे चला जाऊया. आता इथे स्टेशनला खूप काय भेटतं. भूक लागली आहे, बघूया जे भेटेल ते आता आपण खाऊया आणि नंतर मग घरी येऊन झोपूया. ठीक आहे चला. सकाळी 4 वाजता मी उभा इथे फाटकवरती आपल्या डोंबिवलीच्या. सकाळी 4 वाजता क्रॉसिंग लागली. काय बोलायचं आता. दुपारी संध्याकाळी तर लागते, पण सकाळी 4 वाजता पण लागली. उघडली चला. आज जरा थंडीला कमी आहे, थंडी वाटतच नाही. काय माहिती थंडी काहीच नाही वाटत आहे. आपण आता जातोय महाराजावाल्याकडे, कारण तो 24 तास चालू असतो. 24 तास तिकडे जाऊया, मस्त चहा मस्त खाऊया आणि मग घरी जाऊन झोपूया. मजा येते राईड करायला मजा येते. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जरा, मी फोटो ब्लॉगिंग चालू करू आहे. फोटो ब्लॉगिंग, कारण आपल्या गाडीवरती राईड करायला जाम मजा यायला लागली मला आता. माहीत नाही का, काही कारणामुळे महाराजा चायवाला ना अर्ध्यासाठी बंद आहे. तर मी परत आलो, तर हे बघा परत फाटक लागलं यार. म्हणजे फक्त 5 मिनटं झाली. 5 मिनटं जाऊन इथून आणि 5 मिनटात परत फाटक लागलं. काय बोलायचं यार भाई साहब. आपण जिकडे गेलेलो तिकडला महाराजा चायवाला बंद होता, म्हणून आपण इथे ईशला आलो. आता बघूया इथे काय भेटतं. काय नशीब असेल यार आपलं. चायवाला बंद होता म्हणून युटर्न मारला नॉर्मल, आणि परत येताना पण फाटक बंद. काही तिथे आता गाडा सर्कलला पेंडरकरच्या इथे आलो. तिथे आपण आता जरा नाश्ता करूया आणि मग जाऊया घरी.
बन मस्का खाणार होतो पण बन मस्का कॅन्सल. मॅगी खाऊया, मस्त गरम गरम त्यांनी मॅगी बनवली आहे. बन मस्का काय नेहमी खातो, मॅगी ट्राय करूया. हां हां आहे बघा, मस्त गरम गरम आहे. मस्त लागते, एकदम मस्त मॅगी होती मित्रांनो. खूप मजा आली मॅगी खाऊन. मॅगी झाली की चाय तर पाहिजेत ना, म्हणून चाय घेतली आता. एक नंबर. चाय पिऊन घरी जाऊया लगेच. ओंकारला उठवायचं आहे, प्रथमेशचा फोन आहे याला. तो बोलत होता की भाई ओंकारला उठव. ते लोक ॲक्च्युली शिर्डीला जातात, ते लोक तिकडून निघाले आहेत आणि ओंकार भाई फोनच नाही उचलत आहे. तर त्याला घरी जाऊन उचलायचं आहे. त्याचा फोन आलेला, जाऊया घरी, त्याला उठवूया आधी. गाईस घरी पोचलो, जाऊन ओंकारला उठवूया. अजून 2-3 फोन आले प्रथमेशचे, त्यांना जायचं आहे. तर आधी जाऊन ओंकारला उठवूया आणि मग आपण पण गुड नाईट होऊया. ठीक आहे, चलो. चला गाईस, मस्त मॅगी खाऊन पोट भरलंय, चाय पियालोय. आता माहिती नाही झोप येईल की नाही, पण आता झोपूया. सकाळी उठून परत आपल्याला शूट करायचं आहे आणि उद्या सॅटर्डे आहे, तर लवकर पण उठायचं, कारण सॅटर्डे आपल्याला पूर्ण भेटला पाहिजे म्हणून. तर आता झोपूया, सकाळी भेटू. ओके, बाय बाय, गुड नाईट. 6.5 hours later. माझी मम्मी, मम्मी चहा दे ना, मग फॅन पुसतो. आधीच कुठे फॅन पुसतो उठल्या उठल्या, आधी चहा दे ना. आता हाय बोललीस ना. गाईज आत्ताच उठलोय जस्ट. हा हे बघा, आत्ताच जस्ट उठलोय. तुम्हाला माहिती आहे ना सकाळी कितीला झोपलो. तुमच्यासोबत आपण गेलो ना चाय प्यायला, तुम्ही पण होता ना. आत्ताच उठलो आणि मम्मी बोलली पंखा पूस, पण चाय देत नाही आधी. चहा दे ना यार, आत्ताच उठलोय ना मम्मी. चला भाई फॅन पुसूया, मम्मीची ऑर्डर आहे. हा फॅन कधी पुसलेला आठवत आहे ना तुम्हाला? दिस इज सो स्ट्रेंज, बट हा फॅन आपण आपल्या फर्स्ट व्लॉग, जेव्हा आपण बनवलेला आपला फर्स्ट व्लॉग 2-2.5 महिन्या आधी, तेव्हा पुसलेला. तुम्ही जर अजून माझा फर्स्ट व्लॉग नाही बघितला ना गाईस, तर जाऊन माझा फर्स्ट व्लॉग बघा. युट्यूब वरती टाकलाय, पोस्ट केलाय. आणि मला सांगा फर्स्ट व्लॉग कसा झाला होता माझा. फर्स्ट व्लॉग मध्ये आपण पूर्ण घराची साफसफाई केलेली, दिवाळीची, तो व्लॉग होता. मस्त, तेव्हा मजा आलेली मला. आता पण मजा येते नो डाऊट, बट फॅन पुसतोय तर मला आठवलं आता अचानक मध्ये. चला बडबड कमी करूया, फॅन पुसूया. एक नंबर काम झालंय भाई. अजून काय काम आहे सांग ना. ते मी आता आंघोळी करायला जातोय. जाऊ आंघोळीला अक्का, नंतर काय काम सांगू नको, हे पुसायचं ते पुसायचं. आता सांग लवकर, काय हाय की नाही ते सांग. काय नाही, ठीक आहे. गाइस थोड़ा स्किन केयर चालू है, थोड़ा सा अपना होममेड रेमेडी. हळद लावले जरा, थोडंसं 10-15 मिनटं सुकून मग आंघोळीला जाऊया. अरे तुम्ही आहेत अजून? अरे जावा आंघोळ वगैरे करा. मस्त आता आंघोळ केली आहे, मस्त फ्रेश झालोय. जरा आपल्याला बाहेर जायचं काम आहे, तर या ब्लॉगला इथेच एंड करूया. जर तुम्ही अजून हा ब्लॉग आतापर्यंत बघत असाल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा
आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब काय केलं काय प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड डू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट ऑल्सो. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, टेक केअर.